नागपुरातील वाठोडा परिसरात खळबळ उडवणारी हत्या समोर आली आहे। खुनाच्या गुन्ह्यात अटक होऊन जामिनीवर बाहेर आलेल्या 20 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। मृताची ओळख पारडी येथील 20 वर्षीय प्रतीक करांडेकर अशी झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये HP टाउन परिसरातील खून प्रकरणात प्रतीक आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली होती। सुमारे 2 महिन्यापूर्वी तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता। गुरुवारी सायंकाळी प्रतीक मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला। मात्र शुक्रवारी सकाळी सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगलातील झुडपामध्ये त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला। घटनास्थळावरील प्राथमिक तपासात प्रतीक रात्री काही जणांसोबत त्या परिसरात असल्याचं आणि सर्वांनी एकत्र मद्यपान केल्याचं समोर आलं। मद्यपानादरम्यान झालेल्या वादातून दगडाने डोक्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, जुनं वैमनस्य होतं का, यासह सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे। पारडी पोलीस स्टेशन येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि काही दिवसापूर्वीच तो सदर गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आहे। इथंपर्यंत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचे मित्र आणि नाते आमचे खुफिया बातमीदार वगैरे सगळे यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही काही 2-3 लोकांना आम्ही संशयित म्हणून ताब्यात घेतलेलं आहे की त्याच्यासोबत कोणी फिरायला होते किंवा त्याच्यासोबत कालपासून कोणी त्याच्यासोबत फिरले, कुठे गेले, काय बाबत याबाबत सखोल तपास करू आहे। आम्ही आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्याचा जो भाऊ आहे अपेक्षित राजू करंडेकर यांनी सदरच्या मैतास पाहून तो त्याचा लहान भाऊ असल्याबाबतची खात्री पटलेली आहे आणि सदर संशयित यांच्याकडे विचारपूस करून पुढील सदरचा गुन्हा करण्यामागे किंवा खून करण्यामागे याचं नेमकं काय कारण आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे।